नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण भारतीय संविधानातील राज्यपाल या पदाबद्दल अभ्यास करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी मी सांगू इच्छिते की तुम्ही वही पेन घेऊन ज्या काही मी नोट्स देते त्या व्यवस्थित लिहून काढा, म्हणजे तुमचा अभ्यास परिपूर्ण होईल। आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका। तर भारतीय संविधानातील कलम 153 ते 167 या दरम्यान राज्यपाल पदाच्या तरतुदी आहेत। तर राज्यातील कार्यकारी विभाग किंवा कार्यकारी प्रमुख किंवा घटनात्मक प्रमुख म्हणून राज्यपाल ओळखले जातात। त्याचबरोबर राज्यपाल निवडण्यासाठी आपण कोणाची पद्धत स्वीकारली आहे, तर ती कॅनडाची पद्धत वापरली आहे। आणि आजपर्यंत सर्वात जास्त काळ महाराष्ट्राचे राज्यपाल कोण राहिले, तर ते आहेत PC अलेक्झांडर। ही गोष्ट लक्षात ठेवायची। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि राज्याचा महाधिवक्ता हे सर्व काय आहेत, तर विधानसभेची अंगे आहेत। यानंतर आपण पाहूया राज्यपालाचं कलम 153। कलम 153 मध्ये असं सांगितलेलं आहे की प्रत्येक राज्यास एक राज्यपाल असेल। पण आता आपले भरपूर राज्य आहेत, त्यांच्यासाठी सगळेच राज्यपाल भरपूर लागतील, म्हणून काय केलं तर 7वी घटनादुरुस्ती केली 1956ला। आणि एक व्यक्ती 2 किंवा अधिक राज्याचा राज्यपाल होऊ शकतो। मग अशा वेळी त्यांचा पगार किंवा वेतन भत्ते कुठून द्यायचे किंवा कसे द्यायचे, तर हे वेतन संबंधित राज्य, जे कोणते 2 राज्य एकच राज्यपाल वापरत असतील त्या 2 राज्यांमध्ये राष्ट्रपतीद्वारा वाटून दिलेल्या वेतन भत्त्यानुसार त्यांचे वेतन आणि भत्ते द्यायचे असतात। यातली प्रत्येक गोष्ट एक ना एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, त्यामुळं हे सर्व तुमच्या वहीत लिहून घ्या। यानंतर कलम 155 जी की आहे राज्यपालाची नियुक्ती। तर राज्यपालाची नियुक्ती कोण करतात, तर ते राष्ट्रपती करतात। आणि राष्ट्रपतीचा प्रतिनिधी म्हणूनच राज्यपाल कार्य करत असतात। यानंतर कलम 156। आता कलम 156 कशाशी आहे रिलेटेड, तर कलम 156 आहे कार्यकाळाशी, राज्यपालाचा कार्यकाळ। मग राज्यपालाचा कार्यकाळ निश्चित आहे का? नाही, कारण राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत तो राज्यपाल पदावर राहू शकतो। अन्यथा राज्यपाल आपला स्वतःहून राजीनामासुद्धा देऊ शकतो। त्याचबरोबर ज्या दिवसापासून त्यांनी पद ग्रहण केलं त्या दिवसापासून ते 5 वर्ष राज्यपाल म्हणून राहू शकतात। त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रपतीची मर्जी या शब्दात कुठल्याही न्यायालयात जाता येत नाही किंवा याचा कुठलाही अर्थ नाही। त्याचबरोबर राष्ट्रपती त्यांना केव्हाही पदमुक्त करू शकतात आणि असा कुठलाही उल्लेख नाही की राष्ट्रपती या कारणासाठी राज्यपालास पदमुक्त करू शकतात। म्हणजेच काय, एकंदरीत आपण असं सांगू शकतो की राज्यपालास कार्यकाळाची सुरक्षितता नसते। यानंतर कलम 157 यामध्ये काय दिले, तर राज्यपालाची पात्रता दिले। आता आपल्याला सर्वांना माहीत आहे भारतीय नागरिकालाच राज्यपाल बनवतील, पण वय वर्ष 35 पूर्ण व्हावे लागतील। त्याचबरोबर कलम 158 मध्ये राज्यपाल पदाच्या शर्तीसुद्धा दिलेल्या आहेत। त्यामध्ये त्यांनी सांगितले की राज्यपाल संसद अथवा राज्य विधिमंडळाचा सदस्य असणार नाही। जर असल्यास राज्यपाल म्हणून निवडून येताच त्याचे सदस्यत्व संपुष्टात येईल। त्याचबरोबर
शासनामधील इतर कोणत्याही फायद्याचे पद त्याला स्वीकारता येणार नाही. हे कशामध्ये दिले तर राज्यपाल पदाच्या ज्या काही अटी आहेत त्यालाच आपण शर्ती म्हणू, यामध्ये कलम 158 मध्ये दिलेल्या आहेत. यानंतर कलम 159 यामध्ये काय दिले तर राज्यपालाला शपथ किंवा प्रतिज्ञा कोण देणार, तर एकतर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश देतील, अन्यथा ते ॲब्सेंट असतील तेव्हा ज्येष्ठतम जे कोणी न्यायाधीश असतील ते राज्यपालाला शपथ देतील. यानंतर कलम 160 यामध्ये काय आहे तर राज्यपालांना घटनेनुसार प्राप्त न झालेले पण आकस्मिक प्रसंगी लागणारे काही अधिकार, त्यालाच आपण असं म्हणू शकतो की जसं की वटहुकूम काढण्याचे अधिकार, भरपूर असे जे काही अधिकार जे इन्स्टंट घ्यावे लागतात ते अधिकार कलम 160 मध्ये दिलेले आहेत. मग अधिकाराचीच गोष्ट चालली तर आपण राज्यपालाचे अधिकार सविस्तर अभ्यासूया. तर राज्यपालाचे अधिकार जवळपास आपल्याला सांगता येईल की त्यांना कार्यकारी अधिकार, कायदेविषयक अधिकार, आर्थिक विषयक, न्यायिक, स्वविचाराधीन अधिकार असे अधिकार असतात. त्याचबरोबर राज्यपालाला जवळपास भारताच्या राष्ट्रपतीसारखेच अधिकार असतात, परंतु परराष्ट्र आणि सैनिकी आणीबाणीच्या विषयक जे अधिकार असतात ते राष्ट्रपतींना असतात, राज्यपालाला नसतात. मग राज्यपालाच्या कार्यकारी अधिकारामध्ये काय येतं तर मुख्यतः या अधिकारामध्ये नियुक्त्या येतात, जसं की मुख्यमंत्री आणि त्यांच्या सल्ल्याने इतर राज्यमंत्री नियुक्त करणं, जे की कलम 164 मध्ये येतं. त्यानंतर महाधिवक्त्याची नियुक्ती, जे की कलम 65 मध्ये येतं 100. त्यानंतर विद्यापीठाच्या कुलगुरूची नियुक्ती, त्याचबरोबर जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती, त्याचबरोबर राज्य निवडणूक आयुक्ताची नियुक्ती, त्यानंतर राज्य लोकसेवा अध्यक्षाची नियुक्ती व सदस्याची नियुक्ती. पण राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्ती तर राज्यपाल करतात, पण त्यांना पदावरून काढून टाकतात ते राष्ट्रपती. त्यानंतर राज्याच्या निवडणूक आयुक्ताची नियुक्ती होते आणि त्यांच्यावर महाभियोग लागतो, म्हणून त्यांना राज्यपाल निवडणूक आयुक्तांना नियुक्त करतात, पण त्यांना काढून टाकू शकत नाहीत. हे झाले सर्व राज्यपालाचे कार्यकारी अधिकार. यानंतर कायदेविषयक राज्यपालाचे अधिकार, ज्यामध्ये आपण राज्य विधिमंडळामध्ये भाषण देणे, राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलू शकतात ते, त्याचबरोबर ते बरखास्त करू शकतात अधिवेशन, विधानसभा विसर्जित करणे आणि निवडणुकीनंतर विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनाला संबोधित करणे, त्याचबरोबर एखादे विधेयक प्रलंबित असल्यास विधेयकाबाबत राज्य विधिमंडळास संदेश पाठवू शकतात ते, आणि सर्वात महत्त्वाचा कायदेविषयक अधिकार म्हणजे वटहुकूम किंवा अध्यादेश काढणे, जो की 213 कलमामध्ये आहे. हे कलम सुद्धा लक्षात ठेवायचं, यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारत असतो. मग राज्य विधिमंडळाचे जेव्हा अधिवेशन चालू नसते त्यावेळेस राज्यपाल हे अध्यादेश चालू करू शकतात, आणि अधिवेशन जेव्हा चालू झाले तेव्हा किंवा त्यापासून 6 आठवड्याच्या आत अशा अध्यादेशाला मान्यता मिळवणं हे राष्ट्रपतीला गरजेचं असतं. कोणत्याही परिस्थितीत परवानगीशिवाय राष्ट्रपतीच्या अध्यादेश राज्यपाल काढू शकत नाहीत. ही गोष्ट सुद्धा थोडी महत्त्वाचीच आहे, त्यामुळं लक्षात ठेवायचं. आता यानंतर अर्थविषयक अधिकार काय आहेत राज्यपालाला, तर जसं की कलम 202 नुसार राज्याचं वार्षिक अंदाजपत्रक विधानसभेत सादर करण्याची पूर्व परवानगी देणं, त्याचबरोबर राज्याच्या संचित निधीतून आगाऊ रक्कम देऊ शकतात, आणि खर्च राज्यपालाची असा खर्च करताना राज्यपालाची परवानगी घ्यावीच लागते. त्यालाच आपण काय म्हणू शकतो, अर्थविषयक राज्यपालाचे अधिकार. यानंतर न्यायिक अधिकार. आता न्यायिक अधिकार काय आहेत राज्यपालाला, तर राज्यपालाचा क्षमादानाचा अधिकार, जो की कलम 161 नुसार असतो.
मग यामध्ये काय काय येतं तर राज्यपाल केवळ राज्याच्या कार्यक्षेत्रातील कायदेभंगाच्या अपराधाबाबत दोषी व्यक्तींना क्षमादान करू शकतात. त्याचबरोबर राज्याच्या कायद्याविरोधातील गुन्हेगारास क्षमा करणे किंवा शिक्षेत सूट देणे, कमी करणे, स्थगित करणे इत्यादी प्रकारे दया दाखवू शकतात. यालाच आपण न्यायिक अधिकार म्हणू शकतो राष्ट्रपतीचे. पण देहदंडाची जी शिक्षा असते त्यामध्ये मात्र राज्यपाल माफ करू शकत नाहीत. ही गोष्ट लक्षात ठेवायची, कारण अशाच गोष्टीवर आयोग वारंवार प्रश्न विचारू शकतो. यानंतर राज्यपालाचा स्वविवेकाधीन अधिकार. हा अधिकार काय आहे तर या अधिकारामध्ये राष्ट्रपतीच्या संमतीसाठी विधेयक राखून ठेवणं, जेव्हा विधेयक सभेत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत नसेल तेव्हा मुख्यमंत्र्याची नेमणूक करणं, त्याचबरोबर राज्यात राष्ट्रपती शासन लादण्यासाठी शिफारस करणं आणि विधानसभा बरखास्त करणं, घटक राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोसळल्यास राष्ट्रपतीकडे तसा अहवाल पाठविणं, हे झाले स्वविवेकाधीन अधिकार राज्यपालाचे. त्याचबरोबर विधिमंडळाने मान्य केलेले सर्वसामान्य विधेयक जे असतात ते विधेयक अनुमती देऊ शकतात, त्याचबरोबर ते अनुमती नाकारू शकतात आणि विधानमंडळाकडे पुनर्विचाराकरिता विधेयक पाठवू शकतात. त्याचबरोबर ते राष्ट्रपतीच्या अनुमतीसाठी असे विधेयक आरक्षित करून ठेवू शकतात. ही सर्व झाली कार्यकारी अधिकार राज्यपालाचे. आतापर्यंत आपण मोस्ट ऑफ द सर्व कलमे आणि राज्यपालाचे अधिकार अभ्यासले आहेत. आता आपण सर्व सविस्तर कलमे राज्यपालाशी रिलेटेड पाहूया. तर पहिलं कलम आहे, मी सांगितल्याप्रमाणे परत एकदा रिव्हिजन करूया आपण कलमांचं आणि शेवटपर्यंत राज्यपालाशी रिलेटेड असणारे सर्व कलमे अभ्यासूया. यानंतर कलम 153 राज्यपालाशी रिलेटेड काय आहे तर राज्याचे राज्यपाल. कलम 154 राज्याचे कार्यकारी अधिकार. कलम 155 राज्यपालाची नियुक्ती. कलम 156 राज्यपालाचा कार्यकाळ. कलम 157 राज्यपाल म्हणून नियुक्तीची पात्रता किंवा निकष. त्यानंतर कलम 158 राज्यपाल पदाच्या अटी. कलम 159 राज्यपाल पदाची शपथ किंवा प्रतिज्ञा. कलम 160 काही आकस्मिक परिस्थितीमध्ये राज्यपालाने करावयाची कामे. कलम 161 दया दाखविण्याचा विशेष अधिकार. कलम 162 राज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती. कलम 163 राज्यपालास सहाय्य व सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ. यानंतर कलम 164 मंत्र्याबाबत इतर तरतुदी. त्यानंतर कलम 165 राज्यपाल महाधिवक्त्याची नियुक्ती करतील. कलम 166 राज्याचे सरकारचे कामकाज चालविणे हे राज्यपालाचं काम. त्यानंतर कलम 167 मुख्यमंत्र्याची कर्तव्य आहे की राज्यपालाला जे काही घडामोडी घडतील त्या सांगणे. त्याचबरोबर मग तुम्ही म्हणसाल की ही कलमे का ॲड केली, 163, 64, 67 ही तर कलमे राज्यपालाशी रिलेटेड नाही आहेत. तर मी सांगू इच्छिते की हे राज्यपालाशी रिलेटेड कलमे आहेत, ज्यामध्ये राज्य मंत्रिमंडळाशी राज्यपालाच्या संबंधित घटनात्मक तरतुदी विश्लेषण होत आहे. त्यामुळं ही कलमे ॲड केलेली आहेत. कलम 174 राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलविणे व विसर्जित करणे हे राज्यपालाचे अधिकार आहेत. कलम 175 राज्य विधिमंडळाच्या ग्रहाला संबोधित करणे व त्यांना निरोप पाठविण्याचा राज्यपालाचा अधिकार. त्यानंतर कलम 176 राज्यपालाचे विशेष अभिभाषण. त्यानंतर कलम 200 राज्य विधिमंडळाने संमत केलेल्या विधेयकांना राज्यपालाची मान्यता. यानंतर कलम 201 राज्यपालाने राष्ट्रपतीच्या विचारार्थ विधेयक राखून ठेवणे. त्यानंतर कलम 207 विधेयकाबाबत अर्थविधेयक मांडण्याची शिफारस करणे. आणि त्याचबरोबर कलम 202 राज्य सरकारचे वार्षिक अंदाजपत्रक
विधानसभेपुढे सादर करणे. त्यानंतर कलम 213 अध्यादेश जारी करण्याचा अधिकार. राज्य विधिमंडळाने अध्यादेश अमान्य करण्याचा ठराव केला तर 6 आठवड्याचा निश्चित कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच तो लागू राहत नाही. राज्य विधिमंडळाचे कायदे करण्यासारखाच हा एक राज्यपालाचा अधिकार आहे, अध्यादेश जारी करणं. त्यानंतर कलम 217 उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती बाबत राष्ट्रपती राज्यपालाबरोबर विचारविनिमय करू शकतात. त्यानंतर कलम 233 राज्यपालाद्वारे जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती. त्यानंतर कलम 234 राज्यपालाद्वारे जिल्हा न्यायाधीश सोडून राज्याच्या न्यायिक सेवांमध्ये नियुक्ती करणे. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यपालाच्या बाबतीत एक सरकारी आयोग आहे, ज्यावर आयोग वारंवार प्रश्न विचारत असतो. ज्यामध्ये सरकारी आयोगाने सांगितले की राज्यपाल पद रद्द केले जाऊ नये. त्याचबरोबर राज्यपालची निवड घटक राज्यांनी दिलेल्या नामसूचीतून केली जाऊ नये. जर घटक राज्याबाबत आणि केंद्र पातळीवरील भिन्न राजकीय पक्ष सत्तेत असतील तर राज्यपाल केंद्रातील सत्ताधीश पक्षाचा असू नये. काही क्षेत्रात तो तज्ज्ञ असला पाहिजे. त्याचबरोबर ती व्यक्ती राज्याबाहेरील असावी आणि ती व्यक्ती राजकारणाशी विशेषतः अलीकडच्या काळात संबंधित नसावी. राज्यपालाची निवड घटनाकारांनी दिलेल्या नामसूचीतून केली जाऊ नये ही तर गोष्ट मी तुम्हाला अगोदरच सांगितलेली आहे. आता राज्यपाल पदाबद्दल काही मते आहेत. आपण जे संविधान तयार करतो आहोत, जरी त्याला फारच कमी अधिकार दिले असतील राज्यपालाला, तरी एखादा राज्यपाल गैर असल्यास बरीच गडबड करू शकतो. असं कुणी म्हटलंय तर ते आहेत BG खेर. त्याचबरोबर प्रत्येक स्थितीत राज्यपालास निरंकुश विवेक बुद्धीचा प्रयोग करण्याची मुभा दिली तर भारतीय संविधान राज्य रचना ही विखुरली जाईल. असं कुणी म्हटलंय तर ते आहे यशवंतराव चव्हाण. यानंतर राज्यपाल हे संविधानाचे औपचारिकपूर्वक रखवालदार असून ते एका शृंखलेसमान आहेत, ज्याद्वारे राज्याला केंद्राबरोबर जोडून भारताच्या एकात्मतेचे उद्दिष्ट प्राप्त करतात. ते कोण आहेत तर KM मुन्शी. त्यानंतर एक हॉटेल चालविणे व पाहुण्यांचे आदरातिथ्य करणे. राज्यपाल कार्यवर्णन असं कुणी केलंय तर KM मुन्शी आणि ही 2 वर्णने KM मुन्शी यांनी केलेली आहेत. त्यानंतर राज्यपाल हा सोन्याच्या पिंजऱ्यातील पक्षी आहे असं कुणी केलंय तर सरोजिनी नायडू यांनी वर्णन केलेलं आहे. राज्यपालाच्या नेमणुकीसंबंधित काही अटी आहेत. संसदेच्या मान्यतेची अट नसावी, नाथ पै यांनी सांगितले. त्याचबरोबर मुख्यमंत्र्याशी सल्लामसलत करावी, सेटलवाड समिती यांनी सांगितलेलं आहे राज्यपालपदासाठी. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यासमोर नावाची यादी ठेवून त्यातील एक नाव निवड करण्यास सांगावे, हे सांगितले अटल बिहारी वाजपेयीने. हा सर्व व्हिडिओ मुख्य तसेच प्रीच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि या सर्व नोट्स लिहून काढा. त्याचबरोबर या नोट्स जास्तीत जास्त गरजू आणि अभ्यासू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. धन्यवाद.